तापाने पोट भरलंय ना तुझं? ओवी मी तुझं आज काहीच ऐकून घेणार नाही हा. तुला अजून भाजी खावी ही संपली नाही अजून. खा पटपट. ती मोनिका काकू आली ना तर परत त्रास दे. गुटगल ना तू. ओवी अगं बस 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 बस. मज्जा केली, असंच घाबरवलं. असं जेवता जेवता उठू नये ना, पाप लागतं. चांगलं नसतं उठवलेलं. मोनिका बरी आहेस ना? नाही म्हणजे तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? लगेच झालीस ना सुरू सार्कॅझम थ्रो करायला? तुला मी इतकी निर्दयी वाटते का ग खरंच? मला माहिती आहे आईचं काळीच कसं असतं ते. मी आपलं बघायला आले हिला. एकदम बरी झाली आहे. कसं काय? अगं ते नाही म्हणजे ताप अजिबात उतरत नव्हता म्हणून सारंगने परत डॉक्टरांना बोलवून घेतलं होतं. त्यांनी मग तिच्या गोळ्या बदलून दिल्या म्हणून तिला आता जरा बरं वाटतंय त्या गोळ्या घेऊन. नाही 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 नाही, पण मला अजूनही नाही कळते. सकाळपर्यंत या मुलीला धड शब्द बोलता येत नव्हता, इतकी तापाने फणफणलेली. आणि आता एकदम थंडगार अंग पडलंय. जादू झालीये का कसली? मोनिका मी तेच सांगते ना, डॉक्टरांनी डोस बदलला, त्या डोसचा गुण आलाय. तेच तर ठीक आहे, पण काय ग, मी लॉबीतून जात होते ना, तर जाता जाता माझ्या कानांवर पडलं. ती डॉक्टर सारंगला सांगत होती की हिचा ताप असा औषधांनी उतरणारच नाही. तिची ती कोण फेवरेट टीचर आहे ना गुरुकुलातली, ती हिला भेटली तरच हिचा ताप उतरेल. मग मला कळत नाहीये अचानक आता ही औषधं येऊन कशी काय जादू झाली. नाही बरोबर आहे तुझं. सारंगने कॉल केला होता पण त्या टीचर बाहेरगावी गेल्यात म्हणून मग सारंगने डॉक्टरांनाच रिक्वेस्ट केली की काही करा आणि हिला बरं करा, डोस चेंज करा, औषधं बदला. म्हणून मग त्यांनी डोस बदलला तिचा. नाही पण तू का एवढी चौकशी करते तिची? काही झालंय का? अमृता ताई, तू असशील माझ्यापेक्षा मोठी. तू 4 पावसाळे जास्तच बघितले असशील, पण मीही थोडेफार बघितलेत ना. आणि मला कळतंय की हा जो हिचा ताप उतरलाय तो औषधांमुळे नाही, कोणाच्या तरी भेटण्यामुळे उतरलेला आहे. मोनिका ऐक ना, मी जे काय खरं आहे तेच सांगते. तुझा आता विश्वास नसेल तर ठेवला बाई विश्वास, ठेवला. तू प्लीज वैतागू नकोस ग, मला जरा घाबरायला होतं तू चिडलीस की. ठीक आहे, तुमचं चालू दे छान. जेव ग जेव. स्वतःच्या घरी जाऊन कसं वाटलं? काय बोलताय बाबा तुम्ही? माझं घर नाहीये ते आणि कधी असणारही नाहीये. माझं त्या घराशी असलेलं नातं 8 वर्षांपूर्वीच संपलं. त्यामुळे प्लीज असं माझं घर वगैरे म्हणू नका. बरं बाई, नाही म्हणत. बरं हे तर सांगशील की नाही कोण कोण भेटलं? मी त्या घराचा उंबरठा ओलांडलाही नाही. त्यामुळे घरात कोणी होतं नव्हतं मला नाही माहिती. मी तिथे फक्त ओवीला भेटायला गेले होते. तिला बाहेरच्या बाहेर भेटले आणि निघून आले. असं का केलंस? हे अरे काय झालं वांग्या? का नाचतोयस? का ओरडतोय? काय लॉटरी लागली का तुला? आजोबा, लॉटरी मला नाही, आपल्या गुरुकुला लागलेली असते की हो. गुरुकुलला लॉटरी लागली? कशी? आजोबा, आपली ओवी नाही का, माझी बेस्ट फ्रेंड, उद्यापासून पुन्हा गाणं शिकायला येणार असते. काय ओवी पुन्हा क्लासला येणार आहे? हो आई, मी आता स्वतः तिला फोन केला असतो बघ. तिचा आवाज एकदम भारी येत असतो. आणि हो, तिनेच मला स्वतः सांगितलं की मी एकदम बरी झालेली असते. आजोबा ऐकलत काय हो? अरे तू काही सांगितलंच नाही तर कसं ऐकीन रे वांग्या? मग ऐका की हो, ऐकतो की रे. माझी बेस्ट फ्रेंड ओवी उद्यापासून पुन्हा गाणं शिकायला येणार असते. आम्ही दोघे मिळून खूप धमाल करणार असतो. मला तिला खूप जास्त गोष्टी पण सांगायच्यात. बरं आजोबा आई, मी जातो. उद्याची तयारी करायची. ओवी येणार आहे ना. बाय बाय, खूप काम आहेत. हो जा 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 जा. बघितलंच सावली, ओवीच्या निमित्तानं का होईना पण सारंग तुला भेटायला आला. त्याची लेक इतकी आजारी होती पण तुला भेटली आणि लगेच बरी पण झाली. सारंगने सगळ्या जुन्या गोष्टी मागे टाकल्यात आणि तू पुढे झालाय. तूही सगळं मागे टाक आणि पुढे हो. मी मागेच टाकलंय सगळं बाबा. म्हणून सांगते की त्यांचा आणि माझा काही संबंध नाही. बोलणं सोपं असतं बाळा, मनातनं पुसणं कठीण असतं. मी
मी माझ्या मनातून त्यांना कायमचं विसरून गेले बाबा. तो अध्याय माझ्यासाठी केव्हाचा संपलाय. नाही नाही नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. ही अमृता नक्कीच काहीतरी लपवतीये माझ्यापासून. त्या ओवीचा ताप इतक्या लवकर कसा उतरू शकतो? शक्यच नाही. ओवी बरी झाली आहे म्हणजे एकच कारण आहे, ते म्हणजे ती सावलीला भेटली. पण मग तिला भेटवलं कोणी? सारंगने की अमृताने? सारंग स्वतः गेला असेल का सावलीच्या पाया पडायला? काही पावळट अमृता चोरून सावलीला भेटली असेल. आणि हे भेटले तर भेटले कुठे? ती सावली तरी या घरात येणार नाही. मला हे शोधलं पाहिजे. सारंग आणि अमृताच्या तोंडून सत्य वधवून घेतलंच पाहिजे. आणि त्यासाठी मला लवकरात लवकर काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. काहीतरी भयंकर मार्ग. मोनिकाजी, सखोल विचारात मग्न आहात का? नाही, हा सखोल विचार आधी केला असतात ना तर या मेंदळे कुटुंबांची प्रॉपर्टी, हे घर तुमच्या नावावर आधीच झालं असतं. ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर कधी आणि कशी करून घ्यायची ते मी माझं बघून घेईन. तुम्हाला इथे फुकटचे सल्ले देत बसू नकोस. आधी ना आपण स्वतःच्या हातात जे काम घेतलं होतं गुरुकुलाच्या जागेचं, ते धड जमलेलंच नाहीये. तिथे तुझा मेंदू खर्च कर. त्याचा जास्त विचार कर. इथे मला उगाच टॉन्ट मारण्यात स्वतःची एनर्जी वेस्ट करू नकोस. तिकडे एनर्जी वेस्ट कर. तुझी काळजी वाटते म्हणून म्हटलं.